माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आत्ता 11:30 वाजता शिवतीर्थावर एकत्रित येतील। शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घेऊन त्यांना मानवंदना देऊन महाराष्ट्रातल्या एका ऐतिहासिक पर्वाची जी सुरुवात करतील। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यानंतर 12 वाजता पत्रकार परिषदेमध्ये राजकीय युतीची घोषणा होईल। आजचा दिवस महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत मंगलमय आहे, प्रेरणादायी आहे। मला तर त्या दिवसाची आठवण येते आज, ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला आणि मराठी माणसानं आनंद उत्सव साजरा केला। अशा प्रकारचा मराठी ऐक्याचा मंगल कलश आज माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला अर्पण केला, असं चित्र आज संपूर्ण मला राज्यामध्ये दिसतं। कोण काय बोलतात भडभुंजे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। हे सगळे लाचार दिल्लीचे बूटचाटे लोक आहेत। त्या दिल्लीच्या बूटचाट्यांनी त्यांचं राजकारण करावं, त्यांनी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू नये। त्यांच्या पोटामध्ये जो भीतीचा गोळा आलेला आहे दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे, तो भीतीचा गोळा त्यांच्या तोंडातून बाहेर पडतो आहे, जिभेतून बाहेर पडतो आहे। मराठी माणूस एक आहे आणि एक राहील, आणि त्यांचं नेतृत्व मराठी माणसाचं म्हणून उद्धवजी आणि राज्य करतील। आज त्या संदर्भात अधिकृत घोषणा होईल। मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, नाशिक, पुणे या महानगरपालिका तर आहेतच। इथे आमची जागा वाटपासंदर्भातली चर्चा संपलेली आहे। याशिवाय इतर महानगरपालिका जिथे जिथे शक्य आहे तिथेही आम्ही एकत्र महानगरपालिका लढण्यासंदर्भात काम करतो आहोत। राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, पण या निवडणुकांच्या संग्रामात तुमच्या समोर लढणारेही मराठीच आहेत आणि त्यांना मतदान करणारे मराठीच असतील। बघा, हा एक महाराष्ट्राला मिळालेला शाप आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी माणसानंच स्वराज्याला विरोध केला। शिवाजी महाराजांनी ज्या 225 लढाया लढल्या असं शिवसेना प्रमुख आम्हाला नेहमी सांगायचे, त्यातल्या किमान 200 लढाया स्वकीयांविरुद्ध असते लढले, आणि तरी त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं। माननीय बाळासाहेब ठाकरे यांना सगळ्यात जास्त विरोध मराठी लोकांनीच काही केला, तरीही त्यांच्यावर मात करून माननीय बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली आणि राजकारणामध्ये यशस्वी केली। हे प्रत्येक राज्यामध्ये होत असतं। आपलेच लोक आपल्या विरुद्ध उभे राहतात, त्यांना स्वाभिमान नको आहे। मी बोललो ना, जे दिल्लीचे बूटचाटे आहेत, मग त्या बूटचाट्याने परवा बूट पोलिसवाल्यांचा एक मेळावा पण घेतला होता। ते प्रॅक्टिस करतायत चांगल्या प्रकारे दिल्लीचे बूट कसे पुसता येतील किंवा बूट कसे चाटता येतील, त्यांची रंगीत तालीम सुरू आहे। पण महाराष्ट्रातला तळागाळातला मराठी माणूस जो आहे, मध्यमवर्गीय मराठी माणूस जो आहे, हा ठामपणे या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या मागे उभा राहील, याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही। आज शरद पवार या युतीच्या व्यासपीठावर असणार आहेत का? एनसीपी या युतीत असणार आहे का? कालच शरद पवार गटाचे मुंबईतले सगळे पदाधिकारी हे वर्षा गायकवाडांना भेटायला गेले होते, आणि साधारणतः तुम्ही जेवढ्या जागा देत आहात तेवढ्यावर ते समाधान नाही आहे। त्यामुळे बघा की एकत्र येतात। बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच काय, काँग्रेस पक्षाने आमच्याबरोबर असावा अशी आमची भूमिका आहे। आमची भूमिका आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करूया। मुंबईचा, बिहारची निवडणुकीचा निकाल लागू नये, तो आम्ही लागू देणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेसला जयंतराव पाटील,
सुप्रियाताई सुळे स्वतः शरद पवार याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये प्रत्येकाच्या मनासारखं होत नाही. काही ठिकाणी त्याग करावा लागतो आणि माणसांच्या प्रेमात न पडता जागा वाटप करायचं असतं. आपण माणसांच्या प्रेमात पडलो तर जागा वाटप हे अडचणीचं ठरतं. जिंकेल त्याची जागा मेरिटवर, गुणवत्तेवर हे आमचं धोरण आहे आणि ते आम्ही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुद्धा आम्ही ते धोरण राबवलं. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे आमचेच सहकारी आहेत. काही ठिकाणी काँग्रेस मुंबईच्या बाहेर आहे तर आम्ही हे धोरण ठेवू की गुणवत्तेच्या आधारावर मेरिटवर जागा वाटप व्हावं.